ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत। बाप्पाच्या दर्शनासाठी जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळीच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आपल्या ठाण्यातल्या घरी आलेले आहेत आणि ठाण्यातल्या घरी जितेंद्र आव्हाड त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अधिकची माहिती? तुषार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्यातील जे राहतं घर आहे शुभदीप बंगला, या ठिकाणी जवळपास 1 तासापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दाखल झालेले आहेत। आज गणेशोत्सव आहे। मुख्यमंत्र्यांच्या राहत्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान होतात। पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून जितेंद्र आव्हाड जे आहेत ते कधीच त्यांच्या घरी आले नव्हते। आज गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी आलेले आहेत। पण ही भेट राजकीय आहे का सणांच्या काळातील आहे का निवडणुकीच्या पार्श्वभूमीची भेट आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र आव्हाड हे मुख्यमंत्र्यांच्या घरी आल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। अगदी खरं अजित, तू सांगतोयस त्या पद्धतीने राजकीय चर्चांना उधाण आलंय, कारण की गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा चालू होती। कुठेतरी जितेंद्र आव्हाडांना पुढची निवडणूक जर लढवायची असेल तर कुठेतरी त्यांना मदत लागणार आहे आणि हीच मदत या माध्यमातून होते का? कारण की जसं तू म्हणाला की ही भेट राजकीय जरी नसली, सणांच्या निमित्ताने जरी असली तरी ही पुढच्या विधानसभा निवडणुकांचा विचार यामध्ये नक्कीच होणार आहे। नक्कीच या जी भेट आहे त्या भेटीचा विचार होणारच आहे। पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नुकतंच सुप्रिया सुळे यांनी जे वक्तव्य केलं होतं किंवा त्यांनी असा काल दावा केला की मी असं वक्तव्य केलं असेल तर दाखवावं, पण त्या चर्चेमुळे की शिंदे तुझसे बैर नाही, देवेंद्र फडणवीस तरी खैर नाही, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या। अशी चर्चा होती आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आव्हाडांची मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती फार महत्त्वाची मानली जाते। येत्या महिन्याभरात किंवा 1.5 महिन्यामध्ये कधीही राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होतील आणि त्या पार्श्वभूमीवरती ही भेट जी आहे ती फार महत्त्वाची मानली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत। गेले कित्येक वर्ष ते ठाण्याचे पालकमंत्री होते। त्याचबरोबरीनं कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आव्हाड यांचा मतदारसंघ। अगदी खरं अजित, तू सांगतोयस त्या पद्धतीनं की ही भेट नक्कीच महत्त्वाची आहे आणि या भेटीचे